लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्री जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याचे किरकोळ भांडण, गुन्हा दाखल। मुख्याध्यापक यांनी दिली पोलीस ठाण्यात फिर्याद। बातमी येत आहे फुलंब्री येथून। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याचे किरकोळ भांडण, मुख्याध्यापक यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास शाळेतील ध्वजारोहण कार्यक्रम असल्याने तसेच 9 वाजता प्रजासत्ताक दिनाचा सांस्कृतिक कार्यक्रम संपल्यानंतर शाळेतील 10वीच्या मुलासोबत शाळेतीलच विद्यार्थ्याचे किरकोळ वाद झाला होता। परंतु काही वेळाने शाळेतील भांडणे बाहेरच्या मुलासोबत झाली व लाथाबुक्याने मारहाण झाल्याने सदरील भांडण शाळेचे मुख्याध्यापक जगदीश सोनवणे, NR पवार, DS पवार, YD पाटील व इतर शिक्षकांनी सोडवले। तसेच फुलंब्री पोलीस ठाण्यात मुख्याध्यापक जगदीश जयराम सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 41/2025 कलम 189(2), 190, 115(2), 352, 351(2)(3) भारतीय संहितानुसार गैरकायद्याची मंडळी जमवून हाताने मारहाण करून धमकी देणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद वाघुळे हे करत आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा।